रोजी अधिक मासामध्ये पंचगौरी व्रत करतात, ते कशासाठी? आताच अधिक मासाच्या पोथीमध्ये एक सुंदर असा अध्याय तो 25वा अरुंधती आणि पार्वती माता यांचा संवाद आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अधिक मासामध्ये द्वादशी तिथीला जे कोणी पंचगौरी व्रत करतं त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। ज्यांचे विवाह झाले नाहीत त्यांचा विवाह लवकर किंवा शीघ्रता होतो असं हे व्रत सांगितलेलं आहे। अर्थात यामध्ये भगवती माता पार्वतीने अरुंधतीला हे व्रत सांगितलेलं आहे। पार्वती माता म्हणते की माझ्या आईने मला हे सांगितलं होतं, हे व्रत केल्यामुळे भगवान शंकराची कृपा प्राप्त झाली आणि भगवंताची कृपा प्राप्त झाल्यामुळे आईने त्यांना पती म्हणून मागून घेतलं आणि म्हणूनच पार्वती मातेचं शंकराशी लग्न झालं। असं हे पंचगौरी व्रत माता पार्वतीने केलं आणि मातेने हे अरुंधती मातेला करायला सांगितलं। आणि म्हणून एक चाल आहे की साधारणतः अधिक मासामध्ये द्वादशीच्या तिथीला हे व्रत प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा कुमारिकांनी करायला पाहिजे। ज्या कुमारिका आहेत त्यांचं लग्न लवकर होतं आणि ज्या सुवासिनी आहेत त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। तर गौरी पंचकाची स्थापना पिंपळाच्या झाडाखाली करून द्वादशी तिथीला हे व्रत करतात। आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा आपण अशा ठिकाणी दरवर्षी अधिक मासामध्ये प्रत्येक अधिक मासामध्ये द्वादशी तिथीला हे व्रत नित्याने करत असतो। तर आपण सगळ्यांनी आपल्या घरी करावं। ते कसं करावं हे सुद्धा मी नंतर सांगेन आणि ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्याने आपल्या विठ्ठल मंदिर पालघर येथे याचा नक्कीच सहभाग घ्यावा आणि लाभ घ्यावा। असं हे पंचगौरी मातेचं व्रत आहे।